जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, शेतकरी बांधवांनो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झालेली आहे. त्या संदर्भातला जी आर निघालेला आहे, निर्णय झालेला आहे. मात्र याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्फत. बघा, आतापर्यंत तुम्ही माहिती पाहिली असेल की 50,000 रुपयेच काही लोकांचं कर्जमाफी होणार आहे, 2 लाख रुपये काही लोकांचं कर्जमाफी होणार आहे. मात्र याच्यामध्ये ज्यांचा पगार 25,000 रुपये आहे अशा लोकांचे कर्जमाफी होणार नाही, जे कर्मचारी आहेत त्यांचं. मात्र याच्यामध्ये एक अपवाद आहे बघा, ज्यांचा पगार 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे. होय, आपण सांगतोय ते खरं आहे. तुम्हाला जी.आरचा प्रूफ देऊन आपण या ठिकाणी ती माहिती सांगणार आहे. ज्यांचा पगार 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे. असे कोणते कर्मचारी आहेत मग ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. अगदी 2 मिनिटांमध्ये ती माहिती पाहणार आहोत. बघा, आतापर्यंत यापूर्वीच आपण व्हिडिओ पाहिलेला आहे की या योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी पात्र व्यक्ती कोणत्या आणि अपात्र व्यक्ती कोणत्या आहेत. अपात्र व्यक्ती कोण असणार आहेत या ठिकाणी यावरचा आपण व्हिडिओ असा बनवलेला आहे. हा तो व्हिडिओ आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये दुसरी गोष्ट बघा, 25,000 रुपयापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही. अनेक कर्मचारी आहेत, केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे, असे जे काही कर्मचारी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही, अशी गोष्ट आहे. मात्र ज्यांचा पगार 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे. ते कोणता, चला तुम्हाला मी सांगतो. बघा, या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार नाहीत अशा व्यक्ती, हा जो मुद्दा आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायचा आहे की बघा, हे जो 6वा मुद्दा आहे याच्यामध्ये सांगितलेला आहे क्लिअर कट. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी म्हणजे जे काय अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ जे काय असतील त्यांचे कर्जमाफी होणार नाही. ठीक आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 25,000 रुपयेपेक्षा जास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार नाही. मात्र तथापि इथं मुद्दा आहे बघा, इथं आपला टर्निंग पॉईंट आहे. या ठिकाणी आपल्या मुद्द्याला, मेन व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात होत आहे, मेन इन्फॉर्मेशन. तथापि म्हणजे मात्र या ज्या सर्व संस्थांमध्ये जे काही कर्मचारी असतील ते कर्मचारी कामगार कसले तर सहकारी साखर कारखान्यांचे हंगामी कामगार. कारखान्याचे बघा असे पिरियड असतात, हंगाम असतात, हंगामी कामगार असतात. त्यांनी ते परमनंट नसतात. जे परमनंट असतात त्यांना ब्रेक दिला जात नाही. जे हंगामी असतात त्यांना ब्रेक दिला जातो आणि सीझन सुरू झाला की नंतर त्यांना कामावर घेतलं जातं, कामावर बोलवलं जातं. असे हंगामी कामगार असतात. अशा हंगामी कामगारांना या योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. म्हणजे ज्यांचा पगार 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, बरं का, या ठिकाणी 25,000 रुपयापेक्षा कमी पगार असेल तर तेच या ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. 25,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर यापैकी कोणतीही कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाहीत. मात्र ज्यांचा पगार म्हणजे हंगामी कामगारांचा पगार 25,000 रुपयांपेक्षा जास्त जरी असला तरी सुद्धा ते कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. पुन्हा पुन्हा हा मुद्दा तुम्ही पहा. जी.आरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे कर्मचारी, हंगामी कर्मचारी, साखर कारखान्यातील हंगामी कर्मचारी ज्यांना 30-40 पगार असेल मात्र ते हंगामी असतील तरी त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे, हा व्हिडिओ आहे. सर्व या हंगामी कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांना या योजनेचा लाभ घेऊ द्या, त्यांना अपडेट मिळाली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.